मग गप्पा बसा ना. आम्ही चिडताय का तेच सांगतो. नका बोलू, तुम्ही काही बोलू नका ना. तेच ठीक आहे, बोलू नका, मला बोलू दे. या आपल्या ज्या अटल सूर्योदय उद्यान हे गेल्या 4 वर्षापूर्वीच आपण याचा विकास केलेला आहे आणि सूर्योदयच्या एजीएम मध्ये याचं नाव आपण सँक्शन केलेलं आहे. गाडी नावाचा पण एक शब्द आहे. सूर्योदयच्या एजीएम मध्ये भाऊसाहेब परांजपे स्मरणार्थ अटल सूर्योदय उद्यान असं याचं नाव आहे आणि हे 4 वर्षापूर्वी डेव्हलप झालेलं आहे. सगळे लोक त्याचा फायदा घेतात. आता फक्त याचं नूतनीकरण होत आहे. त्याच्यासाठी 2 वर्षापासून आपण प्रयत्न केलेले आहेत. लोकांच्या सूचना घेऊनच हे काम झालेलं आहे. तर उगाच कसं आपण जे बोलतो त्याचीच कॉपी करायची, आम्ही जे करतो त्याचीच कॉपी करायची, हे करण्यात काही अर्थ नाही. पहिलं म्हणजे नाव जे आहे ते व्यवस्थित लिहा. कोणालाही काही बॅनरबाजी करायची असेल तिथे नाव व्यवस्थित लिहा. आम्ही तुमच्या कुठल्याही नावामध्ये काही हे करत नाही. जे नाव दिलेलं आहे ते नाव इथे आलं पाहिजे आणि या मैदानासाठी काय प्रयत्न केलेले आहेत ते सगळ्यांना माहीत असतील. 2 महिन्यात किंवा 2 दिवसात कुठलाही विषय मार्गी लागत नाही. पहिली गोष्ट, नागरिकांनी या गोष्टी लक्षात ठेवा. कारण मी पहिला पण म्हटलं होतं, जागृत व्हा. एखादा विषय करायला 2-2 वर्ष श्रम करावे लागतात, तेव्हा तो विषय मार्गी लागतो. 2 महिन्यात 4 महिन्यात कुठल्याही गोष्टी होत नाही. अरे काय करताय तुम्ही? सगळ्याचं श्रेय घ्यायचं. बरं घ्या, करा आणि घ्या. आणि श्रीकांत साहेबांना धन्यवाद. उगाच कशाला, म्हणजे काय प्रत्येक वेळेस माझ्याकडून बोलणी ऐकूनच घ्यायची आहेत का? पहिला म्हणजे नाव परत जर असं दिसलं इथे मला, कारण ह्या गार्डनचं नाव सँक्शन झालेलं आहे, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाहीये आणि ह्या मैदानाचा प्लॅन पण सँक्शन झालेला आहे. त्याच्यामुळे थोडासा काही चेंजेस असतील ते होतील. बाकी सगळं सीओ साहेबांना मी पण भेटून आलेली आहे. त्यांनी मला फक्त सांगितलंय थोडाफार इकडे तिकडे होईल, बाकी सेम जसं ॲज इट इज आपण केलेलं आहे तसंच हे मैदान होणार आहे. एखादा विषय होतो, टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, त्याचं सगळे लोक येऊन बघून गेलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता की बदल केले, आम्ही केलं, हे केलं, ठीक आहे करा ना, पण जे नाव आहे किंवा जे मंजूर झालेलं आहे तेच होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो.